काल दिवसभर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये एका गोष्टीची एका बातमीची धुमाकूळ होती, क्रेज होती आणि ती घटना म्हणजे मालवणमध्ये घडलेल्या रेडची, मालवणमध्ये घडवलेल्या ड्राम्याची। या अनुषंगाने आपल्याला माहिती असेल की 2 महिन्यापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे नितेश राणे यांनी देखील त्यांच्या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जुगार अड्ड्यावर एक धाड टाकली। पोलीस अधिकारी सोबत होते, सगळे दार वगैरे लावून घेतले आणि फेसबुक लाईव्ह करून तो सगळा प्रकार त्याने समोर आला। त्याचीच आठवण करून देणारा प्रकार काल रात्री निलेश राणे यांनी मालवणमध्ये दाखवला। विषय होता नगरपालिका निवडणुकांचा आणि भारतीय जनता पक्ष नगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये दनादन पैशाचं वाटप करतंय आणि तो प्रकार निलेश राणे यांनी चव्हाट्यावर आणला। मात्र तुम्ही म्हणाल की यामध्ये नारायण राणेंचा संबंध येतो तरी कुठे? त्याचं झालं असं की रवींद्र चव्हाण 2 दिवसापूर्वी मालवणमध्ये आले होते। ते ज्या भाजपच्या पदाधिकाऱ्याकडे थांबले होते तो एक व्यवसायाने बिल्डर होता। ते गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी निलेश राणे यांना अशी कुणकुण लागली म्हणे की त्यांनी त्या ठिकाणी पैशाच्या बॅगा दिल्या। निलेश राणे बरोबर काही अधिकाऱ्यांना आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांना घेऊन गेले आणि त्या पदाधिकारी घरी जो पदाधिकारी होता तिथं 25 लाखाची बॅग सापडली आणि त्यांचं म्हणणं होतं की रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये अशा बॅगा कोकणामध्ये आणतायत आणि भारतीय जनता पक्ष नगरपालिकाच्या निवडणुका अशा प्रकारे कोट्यवधी रुपये वाटून जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न आपण हाणून पाडणार असं मत होतं निलेश राणे यांचं। आता निलेश राणे हे शिंदे गटाचे आमदार आहेत आणि नितेश राणे हे भाजपचे आमदार आणि नारायण राणे हे भाजपचे खासदार। आता तुम्ही म्हणाल या संपूर्ण प्रकाराला तुम्ही ड्रामा कसं काय म्हणू शकता? या संपूर्ण जे काय प्रकार उघडा केलाय मग ते चांगलं झालं नाहीये का? मुद्दा असा येतो की इथे नारायण राणे यांचा संबंध येतो कसा? याचं कारण आहे, ही रेड पडल्याबरोबर वैभव नाईक यांचं स्टेटमेंट तुफान असं व्हायरल झालं। कारण लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल ज्या क्षणी लागला त्या क्षणी ठाकरे गटाचे जे आमदार होते ते वैभव नाईक यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ती प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार असा अटॅक केला होता आणि रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये नारायण राणे यांना निवडून आणण्यासाठी म्हणून कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला अशा प्रकारचा गंभीर आरोप भाजपचे ते प्रदेशाध्यक्ष नव्हते त्यावेळेस रवींद्र चव्हाण यांच्यावर केला। आता नारायण राणे यांची एंट्री या संपूर्ण प्रकारात यासाठी होते, जर निलेश राणे हे जर खरं बोलत असतील, ते खरंच बोलतायत कारण भाजपची निवडणूक जिंकण्याचे स्ट्रॅटेजी हे ते बेफाम असा पैसा वाटप करत असतात आणि त्यामुळं नगरपालिकाच्या निवडणुका असल्या की त्या हद्दीतील जे कोणी बिल्डर असतील त्यांच्याकडून असे पैसे घ्यायचे आणि मग जसं विधानसभा, लोकसभा, मग त्या एरियातील जे कोणी असतील त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि सत्ता आल्यानंतर त्यांच्या फेवरमध्ये निर्णय घ्यायचे। कारण खालपासून वरपर्यंत सगळे आपली सत्ता आहे। न्यायपालिकेमध्ये निर्णय कोणी एकतर न्यायपालिकेमध्ये कोणी जात नाही आणि तिथं निर्णय होण्याची गॅरंटी नाही, हे तुम्हाला देखील माहिती आहे। पण निलेश राणे म्हणतायत तसं जर असेल किंवा नितेश राणे हे पैसे वाटप करून निवडणूक जिंकण्याचे प्रयत्न करतायत किंवा मग रवींद्र चव्हाण किंवा एकूणच भाजप जर असेल तर मग त्यांचे वडील निलेश राणे यांचे वडील नारायण राणे हे कशाच्या जोरावर निवडून आले? मग वैभव नाईक यांनी जो काही आरोप केला होता की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जो लोकसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी ठाकरेंचे उमेदवार जे होते विनायक राऊत यांचा माझ्या माहितीप्रमाणे 48 का 45 हजाराच्या फरकानं पराभव झाला आणि त्यावेळेस आरोप केला गेला होता की भाजपने रवींद्र चव्हाण यांच्याकडे ती जबाबदारी दिली होती पालकमंत्री पदाची सिंधुदुर्गाची आणि राणे यांना निवडून आणण्याचे देखील। मग त्यावेळेस आरोप केला गेला की रवींद्र चव्हाण यांनी कोट्यवधी रुपये वाटले नारायण राणे यांना निवडून आणण्यासाठी। मग मुद्दा असा येतो की निलेश राणे यांनी त्यावेळेस या बॅगा निलेश राणे यांना का दिसल्या नाहीत बरं? स्वतःच्या वडिलांना निवडून आणण्यासाठी सुद्धा हेच लोक होते, हेच रवींद्र चव्हाण होते, त्यांच्याकडेच राणे यांची जबाबदारी दिली होती। मग त्यावेळेस रवींद्र चव्हाण यांनी पैसे वाटप केले नाही का? त्यावेळेस सिंधुदुर्गामध्ये कोकणामध्ये पैशांच्या बॅगा खोके आले नाहीत का? आले असतील तरी निलेश राणे यांना ते दिसले नाहीत का? दिसून सुद्धा त्यांनी डोळे झाक केले कारण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ते सुद्धा इन्व्हॉल्व होते। आपले वडील जिंकून यावे यासाठी त्यांचे देखील धावाधाव होते आणि रवींद्र चव्हाण आणि ओव्हरऑल भाजपचे देखील होते आणि भाजपची म्हणजे पैशाच्या माध्यमातून जो आरोप वैभव नाईक यांनी केला होता। मात्र आता हा ड्रामा हा शब्द यासाठी वापरलाय याचं कारण
लढायचं कोणी नितेश राणेने आणि निलेश राणे यांनी एकमेकांच्या विरोधामध्ये. म्हणजे काय, नितेश राणे जिंकलं तरी सत्ता राणेच्या कुटुंबात, निलेश राणे जिंकले तरी ही सत्ता राणेंच्या कुटुंबात. म्हणजे काय, आपापसात जर का भांडलं तर विरोधकांना स्पेस राहणार नाही. आणि त्यामुळं हा सगळा एकूणच ड्रामा किंवा बनाव आहे, जेणेकरून विरोधक थोडेसे साईडलाईनला जातील आणि आमच्यामध्ये काहीतरी बिनसलंय अशा प्रकारचं वातावरण निर्मिती करायची. मात्र हे सपशेल बनवा बनवी आहे, कारण एकूणच सत्ता आपल्या घरात राहावी, ती कुठेही जाणार नाही. त्यामुळे आपणच आपल्या तर लढायचं, बाकीचे बाजूला पडतील, अशा प्रकारची ही एक स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळं आत्ता जर का रवींद्र चव्हाण पैसे वाटप करत असतील, भाजप पैसे वाटप करत असतील, तर लोकसभेमध्ये नारायण राणे यांच्या विजयामध्ये पैशाचं वाटप झालं की नाही, आणि झालं असेल तर निलेश राणे यांनी तो प्रकारचा वाट्यावर का बरं आणला नाही. बाकी या विश्लेषणावर आपलं मत का कमेंट नक्की करा. धन्यवाद.